नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिनेश देशमुख समग्र मराठी व्याकरण या व्हिडिओ सिरीज मध्ये आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर सिरीज मध्ये संपूर्ण मराठी व्याकरण आपण कव्हर करणार आहोत, ते साध्या सोप्या भाषेमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण व्याकरणातील पहिला टॉपिक, ते म्हणजे वर्ण। मुखातून निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात। आणि विद्यार्थी मित्रांनो, वर्णमालेत मूळ वर्ण होते 48, काही नव्याने वर्ण आल्यामुळे आधुनिक वर्णमालेत वर्णांची संख्या झालेली आहे 52। मग आपण ते 52 वर्ण आजच्या लेक्चर मध्ये पाहू। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 52 मध्ये आ, ई, मोठी ई, उ, मोठा उ, रू आणि लृ। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ए, ऐ, ओ, औ, आणि आहा। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे आहेत स्वर आणि त्यानंतर व्यंजने। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये क, ख, ग, घ आणि अंग। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, च, छ, ज, झ आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो वर्ण आहे तर याचा उच्चार विद्यार्थी मित्रांनो चंचल या शब्दामध्ये बघा, चंचल याच्यामध्ये या वर्णाचा उच्चार न सारखा होतो। कसा होतो? न सारखा। आता प्राचीन मराठी वर्णमालेमध्ये या अनुस्वारासाठी या वर्णाचा वापर होत होता, बरोबर आहे। आणि चंचल शब्द असा लिहिला जात होता, चंचल शब्द लिहिला जायचा चंचल, बरोबर। आता या वर्णासाठी आपण काय वापरतो? अनुस्वार वापरतो। हा वर्ण आणि हा एक वर्ण, हे दोनही वर्ण विद्यार्थी मित्रांनो लोप पावलेले आहेत। आता लृ साठी फक्त एकमेव मराठी शब्द सापडतो, तो म्हणजे क्लुप्ती। दुसरा कोणताही शब्द सापडत नाही, बरोबर आहे। या वर्णाचा उच्चार कसा आहे तर न सारखा आहे। चंचल हा शब्द म्हणताना त्यामध्ये त्याचा उच्चार होतो, बरोबर आहे। त्यासाठी आज आपण काय वापरतो? अनुस्वार, त्यामुळे तो लोप पावलेला आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, त, ठ, ड, ढ आणि न। आणि व्यंजने अर्ध उच्चाराची असल्यामुळे किंवा अपूर्ण उच्चाराची असल्यामुळे ते आपण मोडून लिहितो। त्यांना आपण काय लिहितो विद्यार्थी मित्रांनो? मोडून लिहितो। त्यानंतर त, थ, द, ध आणि न। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प, फ, ब, भ आणि म। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, य, र, ल, व। आणि आता त्यानंतर बघा उरलेली श, श, स, ह आणि ळ। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या वर्णांची संख्या मोजली तर किती येते? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48
म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मूळ वर्ण 48 होते, ते आता आपण लिहून काढलेले आहेत. पण आधुनिक वर्णमालेत वर्णांची संख्या किती झालेली आहे? 52. मग मी काय म्हटलेलं आहे की काही वर्ण नव्याने आलेले आहेत. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या स्वरांमध्ये 2 नवे स्वर आलेले आहेत. 2 नवे स्वर आलेले आहेत. 2 नवे स्वर. आणि विद्यार्थी मित्रांनो हे 2 नवे स्वर आलेले आहेत इंग्रजी भाषेच्या प्रचलनामुळे. म्हणजे इंग्रजी भाषेच्या प्रचलनामुळे म्हणजे कसं, तर आपण बघा बॅट शब्द वापरतो, तर या बॅ मध्ये लपलेला ऍ आणि बॉल शब्द वापरतो, बॉल. या बॉ मध्ये लपलेला आ किंवा ऍ आणि ऑ. बॅट बॉल, बॅट बॉल, ऍ आ. तर हे 2 नवे स्वर वर्णमालेत आल्यामुळे 48 आणि 2 50. आणि त्याच सोबत विद्यार्थी मित्रांनो मराठीमध्ये आपण 2 नवे व्यंजने स्वीकारलेले आहेत, ज्यांना आपण संयुक्त व्यंजने म्हणतो. संयुक्त व्यंजने. संयुक्त व्यंजने 2 व्यंजनांच्या एकत्रीकरणातून बनलेल्या व्यंजनांना काय म्हणतात? संयुक्त व्यंजने. आणि 2 आपण ती स्वीकारलेली आहेत. आणि ती 2 म्हणजे कोणती बघा, लक्ष द्या. क्ष आणि ज्ञ. तर विद्यार्थी मित्रांनो हे 2 धरल्यावर किती झाले आता? 50. आणि संयुक्त व्यंजने 2 पकडले की आता एकूण वर्ण किती झाले सांगा? 52. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ मध्ये जे काही आपण वर्ण घेतलेला आहे ते चांगल्या पद्धतीने समजलेलं असेल. पुन्हा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.